ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. आता आपण पाहणार आहोत की घरामध्ये जन्माष्टमी येत असल्या कारणामुळे कल्पना आणि सायली ह्या दोघीही अगदी जोरात तयारीला लागलेल्या आहेत आणि दोघींनीही अगदी उत्तम पद्धतीने जन्माष्टमीची तयारीही सुरू केलेली आहे. सायली ही तर खूप खुश आहे, कारण सगळ्यात महत्त्वाची तिच्या घराला जी वाळवी लागली होती प्रिया नावाची, ती आता कायमची निघून गेलेली आहे. आणि त्याचबरोबर आता 50वा वर्धापन दिन आहे अन्नपूर्णा ट्रस्टचा, त्यामुळे ती खूपच जास्त खुश आहे, कारण घरातल्या सगळ्या सदस्यांनी ठरवलेलं आहे जन्माष्टमी यावर्षी अगदी छान आणि थाटात साजरी झाली पाहिजे. त्यामुळे सायलीने अगदी छान आणि मस्त तयारी केलेली असते. बऱ्याचशा लोकांना आमंत्रणही गेलेली असतात, त्यामुळे आता सायली ही खूप जास्त उत्साही आणि खुश असते. तर आता जन्माष्टमीची सगळी तयारी तर झालेली असते, पण पाळणं म्हणणार कोण हा खूप मोठा प्रश्न असतो. आणि ही गोष्ट मात्र सायली आणि कल्पना ह्या दोघींपैकी एकीनेही कोणी ठरवलेली नसते. आता दहीहंडीच्या दिवशी म्हणजेच जन्माष्टमीच्या वेळी पाळणं हलवण्यासाठी सगळेजण रात्रीचे जमा झालेले असतात. आता सायलीने प्रियाला अटक झालेली असली तरीसुद्धा प्रतिमात्या आणि रविराज काकांबरोबरचं आपलं नातं तुटू नये, त्यांच्याबरोबर आपण कायम जोडले राहावे आणि त्यांना आपल्या मुलीने जे काही केलं आहे त्याचं दुःख होऊ नये यासाठी आमंत्रण केलेले असते. तिने त्यांनाच आग्रहाने सांगितलेले असते की तुम्ही याच, तुम्ही आला नाहीत तर मला वाईट वाटेल. त्यामुळे आता ते दोघंही आलेले असतात. तर आता त्या दोघांना बघून घरातल्या इतर सर्व सदस्यांना खूप आनंद होतो. तर प्रतिमात्या आता आवर्जून सगळ्यांना सांगते की आम्हाला सायलीने निमंत्रण दिलं होतं. त्याबरोबर लगेचच आता सगळेजण छान गप्पा वगैरे मारतात आणि मग ज्यावेळेस कृष्ण जन्माचा वेळ होतो त्याबरोबर लगेचच आता गुरुजी हे सगळे जे विधी असतात ते करून घेतात आणि मग म्हणतात की आता जी स्त्री पाळणा म्हणणार आहे घरातली, तिने पाळणा म्हणायला सुरुवात करा. त्याबरोबर आता मात्र कल्पना हिला पाळणा म्हणायचं नसतो, कारण तिला पाळणा म्हणता येत नसतो. मग लगेचच आता प्रताप हा कल्पनाला म्हणतो, अगं गेल्या वेळेस सायली म्हणाली होती तो तू ऐकला होतास ना, आणि त्यानंतर तूही पाठ केलं होतास की, मग म्हण. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, अहो पण मी प्रॅक्टिस केली होती, पण आता मला म्हणता येणं जरा अवघड आहे. देवाचं कार्य आहे ना, उगाच चुकायला नको काही. प्रताप म्हणत असतो, अगं का चुकशील तू, आजपर्यंत कुठल्याच कामात तू चुकलेली नाही आहेस, त्यामुळे आजही तुला जमेल, म्हण तू पाळणा. आता खरं तर प्रतापला माहिती असतं की सायली हीच बरोबर पाळणा म्हणू शकते आणि तिनेच पाळणा म्हणायला हवा. पण जर आता प्रतापने स्वतःहून बळाने सायलीचं नाव घेतलं तर कल्पनाला राग येईल, कारण कल्पना अजून तितकीशी सायलीच्या बाजूने झालेली नाही आहे. त्यामुळे प्रतापची अशी इच्छा असते की मी सायलीचं नाव न घेता आता खरं तर कल्पनाने स्वतःच सायलीचं नाव घ्यायला हवं. कल्पना म्हणत असते, प्रतिमा तुला येतो ना छान पाळणा म्हणता, एक काम कर ना, तू म्हण की पाळणा. त्याबरोबर लगेचच आता गुरुजी सांगतात ह्या घरातल्या स्त्रीने पाळणा म्हणणं गरजेचं आहे. त्याबरोबर लगेचच पूर्णाजी सांगते ती माझी मुलगी आहे. त्याबरोबर गुरुजी सांगतात ती तुमची मुलगी जरी असली तरीसुद्धा ह्या घरच्या एखाद्या सुनेने किंवा तुम्ही कुणीतरी पाळणा म्हणणं अपेक्षित आहे, तुमच्या मुलीने नाही. त्याबरोबर आता मात्र प्रश्न पडतो सगळ्यांना की आता पाळणा म्हणणार कोण. अर्जुनला तर एक्साइटमेंटच असते की कधी माझ्या बायकोला सांगतायत. आता अर्जुनची एक्साइटमेंट संपते आणि एका पॉईंटला येऊन तो म्हणतो, अरे तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना सायलीला येतो म्हणून पाळणा, मग तिला म्हणू दे ना, बायको सुरू कर. त्याबरोबर सायली म्हणत असते, अहो नाही असं कसं सुरू कर, घरात मोठे आहेत दुसरे, ते बोलत आहेत, कोण म्हणणार, आणि तुम्ही कुठे मला सांगताय, तुम्ही जरा थांबा, शांत राहा बरं तुम्ही जरा. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अगं पण सायली म्हणते नको ना, शांत राहा सांगते ना मी. अर्जुन मग गप्प बसतो. तर सायली म्हणत असते, आई तुम्ही म्हणायला सुरुवात करा, जर तुम्ही कुठे चुकलात किंवा काही झालं तर पूर्णाजी किंवा प्रतिमात्या तुम्हाला सांगतील, म्हणजे तशाने आपल्या घरातल्या बाईने पाळणा म्हणायचं आहे, पाळणाही म्हणून होईल आणि तुमचंही सगळं व्यवस्थित होईल. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणायला लागतो, किंवा माझ्याकडे अजून एक चांगली आयडिया आहे, तुम्ही दोघे सासू सून मिळून एकत्र पाळणा म्हणा. जिथे मम्मा तुला वाटेल की तू कुठेतरी चुकतेस किंवा तुझं मिस्टेक आहे त्यावेळेस तू थांब, सायली कंटिन्यू करेल. त्याबरोबर सायली म्हणत असते की म्हणजे आई जर तुम्हाला चालणार असेल तर आपण असं करू. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अरे न चालायला काय झालं, आमची मम्मा एकदम ग्रेट आहे, आमच्या मम्माला सगळं चालतं. आता तुम्ही दोघींनी पटापट सुरुवात करा. कल्पना अर्जुनकडे रागाने बघते, कारण कल्पनाला ही कल्पना अजिबातच आवडलेली नसते. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, चालेल ना मम्मा,
बोल ना. त्याबरोबर आता प्रताप हा सुद्धा कल्पनाला म्हणतो, कल्पना सण आहे, उलट तुम्ही दोघींनी एकत्र पाळणा म्हटला तर तो चांगलाच असेल. त्याबरोबर मग लगेचच कल्पना म्हणते, नक्की तुम्हाला असं वाटतंय? त्याबरोबर लगेचच आता इथे प्रतिमा आत्यासुद्धा म्हणते, हो कल्पना, अगं तू म्हण ना, तुम्ही दोघींनी बोलल्याच्या नंतर जर आम्ही तुमच्या मागून बोललो ना किंवा तुमच्यासोबत बोललो तर काहीच हरकत नाही, हो ना गुरुजी? त्यावर गुरुजी सांगतात, हो, पण सुरुवात यांनी करायला हवी. त्याबरोबर लगेचच आता प्रतिमा आत्या म्हणते की मग तू म्हण कल्पना पाळणा, जर तू मध्ये कुठे चुकलीस किंवा काही झालं तर मग मी आणि सायली आहोत, आम्ही पुढे पूर्ण म्हणू. पण सायली, तुला चालेल ना मी तुला जोड दिलेली? कारण काय आहे, प्रत्येकीची पाळणा म्हणण्याची पद्धत वेगळी असते, चाल वेगळी असते. त्यावर सायली सांगते की हो हो प्रतिमात्या, चालेल. जर मला वाटलं की माझी आणि तुमची चाल चुकेल, वेगळं होईल काहीतरी, तर मग मी गप्प राहीन, तुम्ही पुढे बोला. त्यावर प्रतिमात्या सांगते, अगं नाही गं बाई, नको, तू गप्प बसू नको, मला सांग, मी गप्प बसेन, मी उगाच चुकेन कुठेतरी नाही तर. त्याबरोबर लगेचच सायली म्हणते, ठीक आहे, मग आता आपण सुरुवात करू पाळणा म्हणायला. त्यानंतर आता गुरुजी हे लगेचच कृष्णाची मूर्ती सायलीला सांगतात, आता ती मूर्ती तुम्ही पाळण्यात ठेवा. सायली मूर्ती पाळण्यात ठेवते. मग गुरुजी आता सांगतात, सगळ्या ज्या घरातल्या स्त्रिया आहेत त्यांनी पाळण्याला हात लावा. त्याबरोबर आता सगळ्या दोरीला हात लावतात आणि मग गुरुजी आता पाळण्याला झोका द्यायला सांगत असतात. त्याबरोबर आता रविराज काका म्हणतात, थांबा, मी तुम्हा सगळ्यांचा व्हिडिओ बनवतो. आणि मग आता रविराज काका स्वतःहून समोर सगळ्यांचा व्हिडिओ बनवायला उभे राहिलेले असतात. आता सायलीला हे बघून खूप बरं वाटतं. तिला वाटत असतं की चला, प्रियाने जे काही केलं त्यातून रविराज काका आणि प्रतिमा आत्या बाहेर पडण्याची वेळ सुरू झाली. आता हळूहळू का होईना पण ते सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायला लागले. तर इकडे रविराज काका सायलीला म्हणतात, सायली, कुठल्या विचारात हरवलीस? त्यावर सायली म्हणते, नाही, काही नाही. आता प्रतिमा आत्याने बरोबर ओळखलेलं असतं की सायली कोणत्या विचारात हरवली आहे. ती लगेचच म्हणायला लागते की तुला जे वाटतंय ते मला कळलंय. सायली प्रतिमा आत्याकडे बघून हसते. प्रतिमा आत्या म्हणते, पाळणा म्हणायला सुरुवात करूया. त्याबरोबर लगेचच सायली होकार देते. त्यानंतर मग आता प्रतिमा आत्या, सायली, कल्पना, अस्मिता लगेचच म्हणते, ए मम्मा, मी पण ट्राय करू. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अस्मिताई तू? त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते, अर्जुन, असं का बोलतोयस तिला? अस्मिता, ये, तुला आवड आहे ना, मग तू ये, काहीच हरकत नाही आहे. जर तू कुठे चुकशील असं तुला वाटलं तर तू तिथे थांब. त्याबरोबर हे ऐकून अस्मिता म्हणते, हो चालेल, म्हणजे मी तर एक्झॅक्ट प्रॉपर बोलूच शकत नाही, मी कुठेतरी माती खाणारच, पण तरीही. त्याबरोबर लगेचच आता प्रतिमा आत्या तिला म्हणते, हे बघ, चुकण्यापेक्षा करणं महत्त्वाचं असतं आणि तू करण्याची इच्छा दाखवलीस की नाही, मग ये, तू करू शकतेस. त्याबरोबर आता लगेचच ती तिकडे येते आणि त्यांच्याबरोबर पाळणा म्हणायला लागते. आता पाळणा सुरू झालेला असतो. सगळ्या घरात अगदी छान आनंदाचं वातावरण तयार झालेलं असतं. सगळे खूप खुश असतात. तर सायली मात्र ह्या गेल्या 2-2.5 वर्षांचा विचार करत असते. 2-2.5 वर्षात माझ्या घरात किती कलह झाला, प्रियामुळे किती भांडणं झाली, किती वाद झाले, नाती एकमेकांपासून तुटली गेली, नाती दुरावली गेली. पण आज पुन्हा एकदा ह्या जन्माष्टमीनिमित्त माझं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं आहे आणि हेच तर हवं होतं ना मला. बस, आता ह्याच्यापेक्षा जास्त मला आणखीन काहीच नको, असं ती म्हणत असते. त्याबरोबर आता इथे अर्जुन हा सायलीकडे बघतो आणि सायलीला इशाऱ्यात खुणावतो, जरा हस ना. त्याबरोबर सायली हसते. त्यानंतर आता पाळणा हा सुरू असतो. पाळण्याचे विधी पूर्ण झालेले असतात. त्याबरोबर गुरुजी सांगतात की पूर्ण झाला विधी. त्याबरोबर नंतर आता गुरुजींना सायली आणि अर्जुन दोघंही दक्षिणा देतात आणि ते तिकडनं निघून जातात. मग आता सायली म्हणत असते की आपण लगेच जाऊन झोपणं यात काही अर्थ नाही आहे, मस्त थोडा वेळ मजा करत बसू. त्याबरोबर रविराज काका म्हणतात की मला सुद्धा पटतंय, पण मजा म्हणजे नेमकं करायचं काय? त्यावर सायली म्हणते की काही नाही, अशाच जुन्या गप्पा वगैरे मारत बसूया. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, हो चालेल ना. मग आता सगळेच जण गप्पा मारायला बसायचं ठरवतात. पण रविराज काकांनी या सगळ्यामध्ये एक गोष्ट नोटीस केलेली असते, ती म्हणजे सायली आणि प्रतिमा आत्याने अगदी एकासारखा एक चालीत पाळणा गायला. कल्पनाची चालमध्ये चुकली, ती गप्प बसली. अस्मिताचा पाळणाच चुकला, अस्मिता गप्प बसली. पूर्णाजी बोलल्याच नाही. विमल बोलली, पण जेव्हा तिचीही चाल वेगळी पडायला लागली त्यावेळेस तीही गप्प राहिली. त्याबरोबर ते ही गोष्ट सांगत नसतात कोणाला. तर लगेचच इथे स्वतःहून प्रतिमा आत्याच म्हणते, सायली, तुझ्या लक्षात एक गोष्ट आली का? सायली विचारते, कोणती प्रतिमा आत्या? त्यावर ती सांगत असते, अगं आपण दोघीही पाळणा न चुकता एका चालीत एकसारखं म्हणालो. सायली म्हणते, हो की, मी तर लक्षातच घेतली नव्हती ही गोष्ट. त्यावर ती प्रतिमा आत्या सायलीला विचारतात, सायली, तुला पाळणा कोणी शिकवला होता? त्यावर सायली म्हणते, मला कोणी शिकवला नव्हता आत्या, मी अशीच चाल लावली होती. आमच्या आश्रमात सुद्धा आम्ही हे असे सणवार करायचो ना तेव्हा.
त्याबरोबर आता इथे महिपतने जी माती खाल्लेली असते त्याचं फळ त्याला मिळालेलं असतं. तो राहुलला मदत करायला गेलेला असतो आणि त्यावेळेस त्याने आता कलाला आणखीन एका कुठल्या तरी भयान ठिकाणी लपवण्यासाठी त्याला सांगितलेलं असतं आणि आता त्या ठिकाणचा पाठलाग करताना अर्जुन आणखीन जास्त गाडीला रेस देत असतो, गाडी पळवत असतो आणि त्यामुळे आता सायलीला मागे बसता बसला त्रास व्हायला लागतो, तिला दम लागायला लागतो, श्वास तिचा कोंडायला लागतो आणि त्यामुळे आता तिला मागे बघावं लागतं आणि जेव्हा जेव्हा सायली गाडीच्या मागे बघत असते तेव्हा तेव्हा तिला तिचा भूतकाळ आठवत असतो. त्यांच्या गाडीचा झालेला अपघात सतत तिच्या डोळ्यावरती येत असतो आणि सायलीला आता अशा पद्धतीने तिचा भूतकाळ आठवलेला असतो. थोडक्यात बघायला गेलं तर काय, महिपतने स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून 20-22 वर्षांपूर्वीचा भूतकाळ आता स्वतःहूनच सायलीच्या लक्षात आणून दिलेला असतो. त्यानंतर इथे सायली मात्र विचार करत राहते की नेमकं मला असं काय होतं, मला सतत गाडीत बसल्यावर असं काय आठवतं, मंदिरात गेल्यावर मला का त्रास होतो, आमच्याच घराच्या अंगणात गेल्यावर मला का त्रास होतो, का सतत असं राहून राहून वाटतं की मी या ठिकाणी आधीही येऊन गेले, का सतत असे भास होतात मला. इतक्यात आता लगेचच अर्जुन सायलीला विचारतो, बायको तू ठीक आहेस ना? सायली सांगते हो हो मी एकदम व्यवस्थित आहे. त्यानंतर आता इथे सायलीच्या मनातलं विचारांचं चक्र मात्र काही थांबलेलं नसतं. सायली आता की नाही काहीही झालं तरी मी आता माझा भूतकाळ शोधून काढणार. नेमकी अशी कोणती घटना आहे जी माझ्याबरोबर घडली आहे आणि ती मला अंधुक आठवते आहे पण पूर्ण आठवत नाही आहे. सायली आता ठरवते की आपण हे शोधून काढायचंच आणि तिने आता हे ठरवल्यामुळे सायली ह्याच्या मुळापर्यंत पोहोचते सुद्धा आणि सायलीला आता ही गोष्ट कळते की तिला जो अपघात आठवतो तो दुसरा तिसरा कोणाचा नसून प्रतिमा त्या रविराज काका आणि तन्वीचा अपघात झाला होता. कारण आता सायली ही गोष्ट अर्जुनला थेट सांगून टाकते की अहो मला ना असा भास होतो. त्याबरोबर अर्जुनने सांगितलेलं असतं की असा अपघात तर तन्वीचा, प्रतिमात्याचा आणि रविराज काकाचा झाला होता माझ्या वाढदिवसावरून आणि तन्वीच्या वाढदिवसावरून रात्री ते ज्यावेळेस घरी जात होते ना त्यावेळेस. पण तुला याचा भास होण्याचा काय संबंध? त्यावर सायली म्हणत असते तेच तर मलाही कळत नाही आहे. मग आता इथे महिपतच्या चुकीमुळे सायलीला सगळा भूतकाळ हा आठवायला लागलेला असतो आणि ते सुद्धा अगदी इत्यंभूत व्यवस्थित आठवायला लागलेला असतो. म्हणजेच सगळ्या सुभेदारांसमोर आता ह्या गोष्टीचा खुलासा झालेला असतो की सायली हीच खरी तन्वी आहे आणि ही गोष्ट ज्यावेळेस सगळ्यांना कळते सगळ्यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो. पण सायलीला मात्र ह्या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिचा तर आधी या गोष्टीवरती अजिबात विश्वासच होत नसतो. तिला खरंच वाटत नसतं की हे कसं शक्य आहे, मी जर तन्वी आहे तर मग प्रिया कोण आहे असा खूप मोठा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ज्याच्यातून तिला बाहेर पडता येत नसतं. अर्जुन आता तिला म्हणत असतो बायको काहीतरी बोल ना. सायली म्हणत असते तुम्ही नक्की खरं सांगताय ना मला? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो अगं आजपर्यंत कधीतरी मी तुझ्याशी खोटं बोललो आहे का? मग आज का खोटं बोलू? मी खरं सांगतोय तुला जो अपघात दिसतो ना तसाच्या तसा अपघात सेम प्रतिमा आत्याचा आणि रविराज काकाचा तन्वीबरोबर झाला होता. खरंच सांगतोय मी. त्याबरोबर आता मात्र इथे सायली ही अर्जुनला म्हणते नक्की? अर्जुन म्हणतो तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? सायली म्हणते आहे, माझा तुमच्यावर स्वतःपेक्षाही खूप जास्त विश्वास आहे. त्याबरोबर आता लगेचच इथे अर्जुनसुद्धा विचारात मग्न झालेला असतो. पण जर सायली ही तन्वी आहे तर मग तन्वी म्हणून गेली 2-2.5 वर्ष आपल्याला जी प्रिया फसवत होती, मधुभाऊंवरती खोटा खुनाचा आळ करत होती, ती नक्की आहे तरी कोण आणि ती आपल्या घरात का आली होती किंवा तिला आपल्या घरात कोणी आणलं होतं? हा खूप मोठा प्रश्न आता सायली आणि अर्जुन यांच्यासमोर पडलेला आहे. तर आता अर्जुनने असं ठरवलंय की ही मुलगी नेमकी होती तरी कोण हे आपण शोधून काढायचंच. कारण हिने फक्त आपल्या घरात येऊन राहिलेली नाही आहे तर आपल्या घरातल्यांना, आपल्या कुटुंबियांना त्राससुद्धा दिलेला आहे आणि ज्या मुलीमुळे माझ्या कुटुंबियांना त्रास झाला आहे ती मुलगी नेमकी कोण आहे हे मी शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याबरोबर आता इथे मात्र अर्जुन हा सायलीला ह्या सर्व गोष्टी बोलून दाखवत नसतो. या सर्व गोष्टी अर्जुनने त्याच्या मनातच ठेवलेल्या असतात जेणेकरून सायलीला सुद्धा या सर्व गोष्टींचा उगाचच टेन्शन येऊ नये. पण सायलीला जे टेन्शन यायचं असतं ते आलेलंच असतं. तिला प्रश्न पडलेला असतो की मी कशी काय तन्वी असू शकते? अर्जुन सायलीला म्हणत असतो की आपण घरातल्या सगळ्या सदस्यांना खरं सांगून टाकूया बायको, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर सायली म्हणत असते की नाही नको थांबा, अहो घरातल्यांना अशीच कोणतीही गोष्ट कशी सांगायची? आधी आपण पूर्ण खात्री करून घेऊ सगळ्या गोष्टींची, शहानिशा करायला हवी आणि त्याच्यानंतर काय कोणाला सांगायचं तुम्हाला ते सांगा, पण आत्ता नको प्लीज, आता तुम्ही माझं ऐकून घ्या. अर्जुन सायलीला म्हणत असतो की हे बघ बायको. त्याबरोबर सायली म्हणते नको
मी सांगते ना, आपण तसंच करू. सध्या तुम्ही थांबा, मी तुम्हाला सांगेन घरातल्यांना काय सांगायचं, कसं सांगायचं, त्यानंतर आपण सांगू. तर आता इथे महिपतला मात्र ह्या सर्व गोष्टींची अजिबातच खबर नसते. आता तो मात्र इथे सायली आणि अर्जुन यांच्या मुळावरच उठलेला असतो आणि तो आता त्यांना मारायचा प्लॅन बनवत असतो. काय कसं करायचं हे तो ठरवत असतो. तर आता नागोबा त्याला सांगत असतो की अरे नको त्या सायलीच्या आणि अर्जुनच्या नादी लागूस, ते दोघंजणं खूप खूप हुशार आहेत. जरी तू त्यांच्या नादी लागलास आणि त्यांना काही केलंस ना, तरीसुद्धा तो अर्जुन तुला सुखी सोडणार नाही, तो तुझा जीव घेईल जीव. त्यामुळे उगाचच्या उगाच स्वतःच्या जीवावर बेतेल असं काहीच करू नकोस. खरं तर इकडे नागराज काकाला का भीती वाटत असते, त्याला वाटत असतं की जर सायली आणि अर्जुनच्या नादी लागणाऱ्या महिपतला धडा शिकवण्यासाठी अर्जुनने आणि सायलीने काही पावलं उचलायची ठरवली आणि जर ते दोघं आपल्यापर्यंत पोहोचले तर. खरं तर आता नागोबा हा स्वतःच्या जीवासाठी महिपतला सतत नको रे नको रे नको रे असं सांगत असतो. तो म्हणत असतो जर हा महिपत अटकला तर हा मलाही घेऊन अडकेल. जसं त्या प्रिया अडकल्यामुळे तिने साक्षीला अडकवलं, अगदी तसं. त्यामुळे मला काहीही झालं तरी या महिपतला अडकू द्यायचं नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे नागराज हा त्याला म्हणत असतो, हे बघा महिपत शेठ, तुम्ही उगाचच्या उगाच डोक्यात राग घेऊन जर एखादी गोष्ट करायला गेलात ना तर त्याच्यात तुम्ही अडकाल. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की डोकं शांत ठेवून निवांतपणे थोडा विचार करा. हे बघा सध्या साक्षीसुद्धा जेलमध्ये आहे. जर तुम्हीही हा असा आताताईपणा करून निर्णय घेतलात ना तर ते आपल्यासाठी चांगलं ठरणार नाही. आपण सायली आणि अर्जुन यांचा गेम करायचाच. त्यांनी आपल्या साक्षीला तुरुंगात घालवलं, मग त्यांना अद्दल घडवल्याशिवाय आपण कसं काय गप्प बसायचं? नाहीच गप्प बसायचं. पण मी काय म्हणतो, त्यांना अद्दल घडवता घडवता आपण उगाचच स्वतःला कशाला त्रास करून घ्यायचा. फक्त एक गोष्ट होऊ द्या, ती म्हणजे थोडासा काळ लोटून जाऊ द्यात. मग आपल्याला जे करायचं आहे आपण ते करू. त्याबरोबर आता महिपतने एवढं समजावून सांगितल्यावरती सुद्धा इथे नागराजने एवढं समजावून सांगितल्यानंतर सुद्धा इथे महिपतला काही हे सगळं पटत नसतं. त्याला एक घाव दोन तुकडे करण्याची खूपच जास्त काही लागून राहिलेली असते. तर दुसरीकडे आता प्रतिमा आत्याला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की सायली आणि मी एकसारखा पाळणा कसा काय गायलो, सायली आणि मी इतक्या एकसारख्या गोष्टी कशा काय करतो, आमच्या इतक्या एकसारख्या सवयी कशा काय आहेत. त्याबरोबर आता प्रतिमा आत्या तिच्या मनातली ही गोष्ट कोणाला बोलून जरी दाखवत नसली तरीसुद्धा ती विचार मात्र सतत करत राहते. त्यामुळे आता आपण पाहतो की इकडे प्रतिमा आत्याला ह्या गोष्टीचा विचार करून करून असं आता हळूहळू वाटायला लागतं की सायली ही माझी तन्वी तर नाही आहे ना, ही माझीच मुलगी नाही आहे ना. पण आता प्रतिमा आत्या ही गोष्ट कोणाला सांगत नसते. पण खरं तर प्रतिमा आत्याने ही गोष्ट सांगायला हवी, खुलेपणी बोलायला हवी, तरच ह्या गोष्टीवरती काहीतरी निकष निघू शकतो. तर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. पण पुढे नेमकं काय घडणार, प्रतिमा आत्या खरंच सांगणार का आणि सगळ्यांच्या समोर सायली हीच तन्वी आहे हे सत्य येणार का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.